नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नीता लखादिवे मॅडम, श्री देशी केंद्र विद्यालय लातूर। आज आपण 8वीच्या नागरिकशास्त्र या विषयातील दुसरा पाठ भारताची संसद हा पाहणार आहोत। मुलांनो, या चित्राचं निरीक्षण करा। मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला। हे चित्र कशाचं आहे? छान, हे चित्र संसदेचे आहे। हे संसद भवन कोठे आहे? व्हेरी गुड, हे संसद भवन नवी दिल्ली येथे आहे। आज आपण पाठ दुसरा भारतीय संसद या भारताच्या संसदेची रचना, कार्यपद्धती शिकणार आहोत। आपण नागरिकशास्त्राचा पहिला धडा पाहिलेला होता। कोणता पाहिलेला आहे तो धडा? संसदीय शासन पद्धतीची ओळख। यामध्ये संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती पाहिली। आता या दुसऱ्या पाठामध्ये संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद महत्त्वाची असते आणि या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे। मग संसद म्हणजे काय हे पाहूयात आपण अगोदर। राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात। केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात। आणि या संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो। पहा या चित्राकडे। या संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो। राष्ट्रपती हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहामध्ये उपस्थित राहून विचार विनिमयामध्ये भाग घेता येत नाही। संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा आणि राज्यसभा असे म्हणतात। पहा, आपण काय पाहिलं? राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते। संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो। राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात आणि संसदेचे जे दोन सभागृह असतात त्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते। तर आता आपण या ठिकाणी लोकसभेबद्दल माहिती मिळूया। संसदेचे जे पहिलं सभागृह आहे लोकसभा, या लोकसभेबद्दल आपण काय करूया? माहिती घेऊया। पहा, ही लोकसभा भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा। लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात। लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे आणि म्हणून या लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात। या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केले जातात। या लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते। तसेच या लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। काही वेळेस काय होतं? 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित केली जाते। अशा वेळी ज्या निवडणुका घेतल्या जातात त्यांना मध्यावधी निवडणुका म्हणतात।
पहा, आपण पाहिलं होतं की लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. परंतु काही वेळेस ही 5 वर्षाची मुदत संपण्याच्या अगोदरच लोकसभा विसर्जित केली जाते आणि त्यावेळी ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. म्हणजे मध्यावधी निवडणुका म्हणजे पहा, लक्षात आलं का तुमच्या, की काही कारणामुळे जर लोकसभा विसर्जित करावी लागली आणि मध्येच निवडणुका घ्याव्या लागल्या तर त्याला मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. किती असते? जास्तीत जास्त 552 असते. पहा, आपण या ठिकाणी काय पाहिलं की लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे आणि म्हणूनच लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. तुम्हाला प्रश्न येतो की लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात, पुढील विधान सकारण स्पष्ट करा. का म्हणतात? कारण लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे आणि म्हणून या ठिकाणी थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. आपण पाहिलं लोकसभेची मुदत किती वर्षाची असते? 5 वर्षाची असते. निवडणुका किती वर्षांनी होतात? 5 वर्षांनी होतात. आणि सदस्य संख्या, लोकसभेची सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 552 असते. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात येते. म्हणजे काय होतं पहा, ज्या अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत यांच्यासाठी आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. तसेच अँग्लो इंडियन समाज जो आहे, तर अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर त्या समाजाच्या 2 प्रतिनिधीची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. लक्षात? तर अशा प्रकारे प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळावं यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. पण आता तुम्हाला असं शोधायचं आहे की घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसभेतील जागा मिळतात. आपण पाहिलेलं होतं की प्रत्येक राज्याचे निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघात विभाजन केले जाते. मतदारसंघाची लोकसंख्या साधारणपणे सारखी असते. विविध घटक राज्यांना लोकसभेत किती जागा आहेत हे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही शोधायचं आहे. आता उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य आहे, आपण महाराष्ट्र राज्यात राहतो, मग आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 48 जागा ह्या लोकसभेच्या जागा आहेत. मग तशाच प्रकारे गुजरातमध्ये किती आहेत? तर गुजरातमध्ये 26 आहेत. मध्य प्रदेशमध्ये किती आहेत? 29 आहेत. उत्तर प्रदेशमध्ये किती आहेत? 80 आहेत. आणि गोव्यामध्ये किती आहेत? 2 आहेत. अशा प्रकारे विविध राज्यांना किती लोकसभेच्या जागा आहेत तर तुम्ही ते इंटरनेटच्या मदतीने काय करायचं आहे? शोधून काढायचं आहे. आता लोकसभेची जर निवडणूक लढवायची असेल तर वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात. पहा, अटी काय आहेत की ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झाली पाहिजेत आणि दुसरं म्हणजे ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. तर अशा प्रकारे संसदेचे पहिले सभागृह म्हणजे लोकसभा हे आपण आता या ठिकाणी पाहिले. आता संसदेचं दुसरं सभागृह कोणतं आहे? राज्यसभा. तर आपण पुढचा मुद्दा राज्यसभा याच्याबद्दल माहिती घेऊया. ही पहा, राज्यसभा भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. तर आपण पाहिलं होतं पहिलं सभागृह कोणतं आहे? लोकसभा. लोकसभा हे काय आहे? कनिष्ठ सभागृह आहे.
तर राज्यसभा काय आहे? वरिष्ठ सभागृह आहे. पहा लक्षात कसं ठेवायचं. कनिष्ठ सभागृह कोणतं? लोकसभा. वरिष्ठ सभागृह कोणतं? राज्यसभा. पहिलं सभागृह कोणतं? लोकसभा. द्वितीय सभागृह कोणतं? राज्यसभा. आलं लक्षात? तर अशा प्रकारे राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघ राज्यातील 28 घटक राज्ये आणि 9 संघशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते. पहा या ठिकाणी राज्यसभा जी आहे ती काय भारतीय संसदेचे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. भारतीय संघ राज्यातील 28 घटक राज्ये आणि 9 संघशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते. याचाच अर्थ असा होतो की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. पुढचा मुद्दा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. पहा आपण लोकसभेची किती पाहिली होती? 552. राज्यसभेची किती आहे? एकूण सदस्य संख्या 250 आहे. त्यापैकी 238 सदस्य हे विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसभेच्या प्रमाणामध्ये त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. पहा आपण पाहिलं की प्रत्येक घटक राज्याची सदस्य संख्या सारखी नसते, तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना राज्यसभेमध्ये काय असतं? प्रतिनिधित्व असतं. आता 250 पैकी 238 सदस्य हे विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. मग 250 वजा 238 उरले किती? 12. तर या 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. या राज्यसभेमध्ये जे उरलेले 12 सदस्य आहेत, या 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. आता ही राज्यसभा जी आहे कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही आणि म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. पहा या ठिकाणी काय होतं, आपण पाहिलं होतं पहिला मुद्दा जो होता की 12 सदस्य जे आहेत ते त्यांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. मग ते कशाचे करतात? तर साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा, सामाजिक कार्य इत्यादी जे क्षेत्र आहेत, या क्षेत्रामध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तीपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते. या राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होत असते. पहा आता क्रीडा क्षेत्र जे आहे, क्रीडा क्षेत्रामधले सचिन तेंडुलकर, राजवर्धन राठोड यांची राज्यसभेवर निवड झालेली आहे. तसेच जे कला क्षेत्र आहे, तर कला क्षेत्रामधील रेखा, जया भादुरी यांची देखील राज्यसभेवर निवड करण्यात आलेली आहे. पहा आपण एक मुद्दा पाहिला होता की राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही आणि म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो पहा की पुढील विधान सकारण स्पष्ट करा. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. मग आता का त्याला कायमस्वरूपी सभागृह म्हणायचं? तर दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. म्हणजे टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होतात आणि परत तेवढेच सभासदांची निवड केली जाते. म्हणजेच राज्यसभा सतत कार्यरत असते आणि म्हणूनच राज्यसभा
हे कायमस्वरूपी सभागृह आहे असं मानलं जातं. पण आता आपण पाहूया की या राज्यसभेची निवडणूक कोणाला लढवता येते. तर पहिली अट अशी आहे की राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारताची नागरिक असली पाहिजे, भारतीय नागरिक असले पाहिजे. आणि नंबर 2, त्या व्यक्तीचे वय 30 वर्ष पूर्ण झाले असले पाहिजे. पहा, या ठिकाणी 2 अटी आहेत. भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे, भारतीय नागरिक असली पाहिजे ती व्यक्ती, आणि दुसरं वयाची 30 वर्ष पूर्ण झाली असली पाहिजे. तसेच लोकसभा आणि राज्यसभा यांचे जे सदस्य आहेत, या सदस्यांना खासदार म्हणतात. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न तसेच ज्या समस्या आहेत त्या लोकसभेमध्ये मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी, विकास कामासाठी शासन त्यांना विकास निधी देते. अशा प्रकारे आपण या राज्यसभेबद्दल माहिती घेतलं. पहा, काय काय पाहिलं आपण की भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. राज्यसभा भारतीय संघराज्यातील 28 घटक राज्य आणि 9 संघशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 250 आहे. त्यापैकी 238 हे विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. तसेच राज्यसभेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सदस्य जे आहेत राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असतात. अजून एक मुद्दा आपण पाहिलं होतं की राज्यसभा हे कायम स्वरूपी सभागृह आहे. अशा प्रकारे आपण संसदेचे जे 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि दुसरं राज्यसभा, या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता आपण पुढचा मुद्दा जो आहे या संसदेची कार्य पाहूयात. आपण पाहिलं होतं की भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहाविषयी आपण माहिती घेतली. आता आपण काय करूया, त्यांच्या कार्याचा आढावा घेऊया. तर संसदेचे कार्य, याच्यामध्ये पहिलं कार्य जे आहे ते म्हणजे कायद्याची निर्मिती. महत्वाचं कार्य आहे पहा या ठिकाणी. तर लोकांचं हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे, तसेच संविधानामधील जे उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून या संसदेला अनेक कायद्यांची निर्मिती करावी लागते. तसेच जे काही कालबाह्य झालेले कायदे असतात ते कायदे रद्द करावे लागतात. आता उदाहरणार्थ संस्थानिकांचे तणखे, जे काही कालबाह्य झालेले कायदे आहेत ते संसदेला काय करावे लागतात, रद्द करावे लागतात. तसेच काही कायद्यामध्ये योग्य तो बदल करून कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया करावी लागते. या कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केलेली आहे आणि त्यानुसार संसद हे आपलं प्राथमिक कार्य म्हणजे मुख्य जबाबदारी कोणती, कायद्यांची निर्मिती करणे, ही जबाबदारी पार पाडते. आता संसदेचं दुसरं कार्य आपण पाहूया. दुसरं कार्य आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण. पहा, पहिलं कार्य कोणतं पाहिलेलं आहे आपण, कायद्यांची निर्मिती. दुसरं कोणतं पाहतो आहोत आपण आता, मंत्रिमंडळावर नियंत्रण. हे दुसरं कार्य आहे. तर प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होते आणि संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. मग आता हे नियंत्रण जे आहे, हे नियंत्रण करण्यासाठीचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. की या ठिकाणी संसद पाहत असते की मंत्रिमंडळ जे कारभार करत आहे ते संसदेला डावलून तर करत नाही ना, हे पाहण्याची जबाबदारी या संसदेवर असते. म्हणजेच मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे हे कार्य जे आहे हे संसदेचे कार्य आहे. आता हे झालं दुसरं कार्य. आता आपण तिसरं कार्य बघूया.
तर तिसरं कार्य जे आहे ते कार्य म्हणजे संविधान दुरुस्ती. पहा, पहिलं कार्य कोणतं पाहिलं आपण? कायद्यांची निर्मिती. दुसरं कोणतं कार्य पाहिलंय? मंत्रिमंडळावर नियंत्रण. आता तिसरं कोणतं पाहतो आहोत आपण? संविधान दुरुस्ती. भारताच्या संविधानामध्ये काही बदल करायचे झाल्यास संसद त्याबद्दल निर्णय घेते. संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव हा महत्वाचा असतो. पहा, संसदेमध्ये या ठिकाणी संसद काय करते? त्याच्या आवश्यकतेवर चर्चा करते आणि तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते. भारतीय संविधानामध्ये दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत. संविधान दुरुस्ती करत असताना खालील पद्धती आहेत. पहा, पहिली पद्धत कोणती आहे की भारतीय संविधानातील काही तरतुदी ज्या आहेत त्या संसदेच्या साध्या बहुमताने देखील बदलल्या जातात. म्हणजे साधं बहुमत घेतलंय, साध्या तरतुदी असतील तर त्या बदलता येतात. आता दुसरा बघूयात आपण. तर काही तरतुदी ज्या असतात त्या काही तरतुदींना मात्र विशेष बहुमत घ्यावे लागते. म्हणजे विशेष बहुमताची काय असते त्या ठिकाणी गरज असते. मग विशेष बहुमत म्हणजे किती? तर 2/3 मतांची गरज असते. जर एखाद्या तरतुदीवर 2/3 मत पडलं, विशेष बहुमत जे असतं ते विशेष बहुमत झालं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येते. आणि तिसरी पद्धत जी आहे तर काही तरतुदी अशा असतात की त्याच्यामध्ये संसदेचे विशेष बहुमत तर पाहिजेच, तसेच निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने त्या तरतुदी बदलल्या जातात. म्हणजे पहा, 3 प्रकारे दुरुस्ती करता येते. एक म्हणजे साध्या बहुमताने, काही तरतूद साधी तरतूद असेल तर. दुसरं, काही तरतुदींना 2/3 मतांची गरज असते, म्हणजेच विशेष बहुमताची गरज असते. आणि तिसरी दुरुस्ती, काही तरतुदींना विशेष बहुमत तर लागतच, पण त्याचबरोबर निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने त्या बदलले जातात. अशा प्रकारे आपण संसदेची कार्य पाहिली, ती म्हणजे कायद्यांची निर्मिती, मंत्रिमंडळावर नियंत्रण आणि संविधान दुरुस्ती. आता पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष. पहा, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये लोकसभेचे जे सदस्य आहेत, म्हणजे जे निवडून आलेले सदस्य आहेत तेच लोकसभेचे सदस्य असतात, ते काय करतात? आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. पहा, ज्यावेळेस निवडणुका होतात, जे निवडून आलेले सभासद असतात, सदस्य असतात, ते लोकसभेचे सदस्य ते काय करतात? त्यांची जी पहिली बैठक असते त्या पहिल्या बैठकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यापैकीच एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि त्यांच्यामधल्याच अजून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. आणि लोकसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार लोकसभेचे कामकाज चालते. तसेच या लोकसभेच्या अध्यक्षाच्या नियंत्रणाखाली या लोकसभेचे कामकाज चालते. पहा, लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते, कारण भारतीय जनतेने जे थेटपणे निवडून दिलेले सदस्य असतात ते लोकसभेचे सदस्य असतात. लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि लोकसभा अध्यक्ष जे आहेत हे लोकसभा अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. लोकसभेचे प्रतिनिधित्व कोण करतात? लोकसभेचे अध्यक्ष. अध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर या अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवायचे असते. पहा, एकदा अध्यक्ष म्हणून निवडून आलं की मग तो कोणत्याही पक्षाचा तिथं नाही. त्यांना काय करायचं असते? निपक्षपातीपणे त्या ठिकाणी
आपला कारभार करायचा असतो, म्हणजे संपूर्ण सभागृहाचं कामकाज हे अतिशय निपक्षपातीपणे त्या ठिकाणी चालवायचं असतं. लोकसभेचे जे सभासद असतात त्यांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क असतात आणि विशेष अधिकार असतात. त्यांची जपणूक करण्याचं काम हे लोकसभा अध्यक्ष करतात. पहा, लोकसभा अध्यक्ष काय करतात? जे लोकप्रतिनिधी म्हणून आलेले असतात त्या ठिकाणी, जे लोकसभेचे सभासद असतात, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना काही हक्क असतात, काही विशेष अधिकार असतात, तर त्यांची जपणूक करण्याचं काम हे लोकसभा अध्यक्षाचं काम असतं. आता म्हणजे लोकसभा अध्यक्ष करतात. या लोकसभा अध्यक्षांची आपण काय करूया? कामे पाहूयात. तर लोकसभा अध्यक्षाचं पहिलं काम जे आहे ते म्हणजे सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे. हे लोकसभा जे आहे त्याचं कामकाज जे आहे ते सुरळीतपणे चाललं पाहिजे, व्यवस्थितरित्या चाललं पाहिजे आणि हे काम कोणाचं आहे? लोकसभा अध्यक्षाचं आहे. दुसरं जे आहे सभागृहाची प्रतिष्ठा राखणे. ह्या लोकसभा अध्यक्षाने काय केलं पाहिजे? हे सभागृह जे आहे लोकसभा याची प्रतिष्ठा राखली पाहिजे. तिसरं काम जे आहे ते म्हणजे कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे. हे तिसरं काम जे आहे ते लोकसभा अध्यक्षाचं काम आहे. अशा प्रकारे लोकसभा अध्यक्षाला कामे करावी लागतात. तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो की लोकसभा अध्यक्षांची कामे लिहा. त्यावेळेला हे 3 कामे तुमची व्यवस्थितरित्या तिथं लिहिली पाहिजेत. तर पुढचा मुद्दा आता आपण पाहूयात की या ठिकाणी राज्यसभेचे सभापती. पहा, आपण लोकसभा अध्यक्ष कशा प्रकारे निवडला जातो, लोकसभा अध्यक्षांची काय कामे आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे राज्यसभेचे सभापती. पहा, राज्यसभेचे सभापती भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आपल्या भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत हे उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असतात. मग आता हे राज्यसभेचे संपूर्ण कामकाज जे आहे ते कामकाज या राज्यसभेच्या सभापतीच्या नियंत्रणाखाली चालवलं जातं. या सभापतींची कार्य काय आहेत आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहिलं कार्य जे आहे आणि ते म्हणजे सभागृहामध्ये शिस्त राखणे. पहा, पहिलं कार्य कोणतं आहे की राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये शिस्त राखली पाहिजे. म्हणून पहिलं कार्य जे आहे सभागृहात शिस्त राखणे. आता दुसरं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे चर्चा घडवून आणणे. दुसरं कार्य कोणतं आहे? चर्चा घडवून आणणे. की राज्यसभेमध्ये एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणण्याचं काम जे आहे ते कोणाला करावं लागतं? राज्यसभेच्या सभापतींना. ते म्हणजे कोण? भारताच्या उपराष्ट्रपतींना. ओके. तिसरं जे आहे ते म्हणजे सदस्यांना बोलण्याची संधी देणे. हे सभापतीचं कार्य आहे की राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांना बोलण्याची संधी द्यायचं काम जे आहे ते काम राज्यसभेच्या सभापतींना करावं लागतं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी राज्यसभेचं सभापती कोण असतं, या सभापतीचं कार्य काय आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता यानंतर पुढचा मुद्दा जो आहे आणि तो आहे संसद कायदे कसे तयार करते. महत्वाचा मुद्दा आहे. पहा, या ठिकाणी पहा, आपण आतापर्यंत काय काय बघितलेलं आहे. या ठिकाणी लोकसभा बघितलेली आहे, राज्यसभा बघितलेली आहे, नंतर लोकसभा अध्यक्ष बघितलेले आहेत, नंतर राज्यसभेचे सभापती बघितलेले आहेत आणि आता आपण पुढचा मुद्दा जो आहे तो मुद्दा म्हणजे संसद कायदे कसे तयार करते हे आपण या ठिकाणी पाहूयात. ओके. पहा,
आपल्या देशामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. म्हणजे संसद कायदे करू शकते. मग कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते आणि त्या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया म्हणतात. पहा, कायदा निर्मिती प्रक्रिया कशाला म्हणायचं? तर कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारली जाते, त्या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हणतात. मग याच्यामध्ये काय केलं जातं? प्रथम कायद्याचा कच्चा मसुदा तयार केला जातो आणि या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असे म्हणतात. पहा, कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो आणि हा कच्चा मसुदा किंवा आराखडा त्यालाच काय म्हणतात? विधेयक. म्हणजे बघा, तुम्हाला प्रश्न येतो, विधेयक म्हणजे काय? तर विधेयक म्हणजे कच्चा मसुदा किंवा आराखडा. म्हणजे या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा त्यालाच काय म्हणतात? विधेयक म्हणतात. काय म्हणतात त्याला? विधेयक. संसदेच्या सभागृहामध्ये सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः 2 प्रकारची असतात. पहा, आपण विधेयक म्हणजे काय पाहिलं? विधेयक म्हणजे काय? कच्चा मसुदा किंवा आराखडा. आणि हे विधेयक जे आहे, हे विधेयक 2 प्रकारची असतात आणि ते म्हणजे नंबर 1 अर्थ विधेयक आणि नंबर 2 सर्वसाधारण विधेयक. पहा, विधेयक किती प्रकारची? 2 प्रकारची. एक अर्थ विधेयक आणि दुसरं सर्वसाधारण विधेयक. आता हे समजून घ्या. पहा काय की लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार आहेत, पण त्याचबरोबर काही अधिकार असे आहेत की जे लोकसभेला आहेत पण राज्यसभेला नाही. आता उदाहरणार्थ कोणते असे अधिकार? कराविषयीचे अधिकार. आता कराविषयीचे जे प्रस्ताव असतात ते प्रस्ताव पैशाशी संबंधित असतात आणि पैशा संबंधीचे जे प्रस्ताव आहेत तर त्याला आर्थिक मानलं जातं. काय मानलं जातं? आर्थिक प्रस्ताव मानलं जातं. आणि असे सर्व प्रस्ताव केवळ लोकसभेत मांडले जातात आणि ते तिथेच मंजूर होतात. म्हणजे आर्थिक प्रस्ताव कुठे मांडले जातात? लोकसभेमध्ये. मंजूर कुठे होतात? लोकसभेमध्ये. राज्यसभेला या संदर्भामध्ये फार मर्यादित अधिकार आहे. आता तेच बघितलं तर काही अधिकार जे आहेत राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाही. मग असा कोणता अधिकार आहे की राज्यसभेला आहे आणि तो लोकसभेला नाही? उदाहरणार्थ, राज्यसूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव राज्यसभेला संमत करता येतो, पण तो लोकसभेला करता येत नाही. आलं लक्षात? म्हणजे काही अधिकार असे आहेत की जे लोकसभेला आहेत ते राज्यसभेला नाहीये आणि जे राज्यसभेला आहेत ते लोकसभेला नाहीये. तर अशा प्रकारे आपण विधेयक 2 प्रकारची पाहिलेली आहेत, ते म्हणजे अर्थ विधेयक आणि सर्वसाधारण विधेयक. मग आता या विधेयकाचे जर कायद्यात रूपांतर करायचं असेल तर ते पुढील प्रक्रियेमधून जावे लागते. पहा, आपण पाहिलं विधेयक. विधेयक कशाला म्हणायचं? परत लोकसभा कोणतं या ठिकाणी प्रस्ताव मांडू शकते? राज्यसभा कोणते प्रस्ताव मांडू शकते? आणि आता आपण या ठिकाणी पाहतोय की या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करताना हे पुढील प्रक्रियेमधून जातं आणि ती पुढील प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये विधेयक सादर केलं जातं. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये खाली दिलेल्या 3 टप्प्यात विधेयक सादर केलं जातं. ते म्हणजे पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि तिसरे वाचन. पहा, या ठिकाणी 3 टप्पे लक्षात ठेवायचं. पहिले वाचन, दुसरे वाचन आणि तिसरे वाचन. तर या टप्प्यामध्ये विधेयक सादर केलं जातं. तर आता आपण पहिले वाचन म्हणजे काय ते बघूयात आपण या ठिकाणी. पहिले वाचन आपण आता पाहिलं. या ठिकाणी विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी
आपल्याला 3 प्रक्रियेमधून जावं लागतं. ते म्हणजे पहिले वाचन, दुसरे वाचन, तिसरे वाचन. आता आपण पहिले वाचन या ठिकाणी पाहूयात. तर पहिले वाचनामध्ये संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो. पहा या ठिकाणी संबंधित खात्याचा जो मंत्री असतो तो मंत्री किंवा संसदेचा सदस्य विधेयक सादर करतो. मग तो विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. म्हणजे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो याला विधेयकाचं पहिले वाचन असे म्हणतात. लक्षात की कोणतं विधेयक मांडताना त्याचं स्वरूप संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य त्या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट करतो याला म्हणायचं विधेयकाचं पहिले वाचन. आता आपण पुढची प्रक्रिया दुसरे वाचन बघूया. दुसरे वाचन. दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. आता दुसऱ्या वाचनामधील पहिला टप्पा पहा काय असतो. तर पहिल्या टप्प्यामध्ये जे विधेयक आहे त्या विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. त्या ठिकाणी उद्दिष्ट काय आहे विधेयकाचं त्या उद्दिष्टांवर या ठिकाणी दुसऱ्या वाचनामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय होते चर्चा होते. सभागृहामधले जे सदस्य आहेत ते सदस्य विधेयकाबद्दल आपलं मत व्यक्त करतात. विधेयकाला जे समर्थन देणारे समर्थक जे असतात ते विधेयकाच्या बाजूने मत मांडतात आणि विधेयकाला जे विरोध करणारे विरोधक असतात ते विरोधक काय करतात या विधेयकामधील उणिवा व जे दोष आहेत ते दोष काय करतात स्पष्ट करतात. मग या सभागृहामध्ये विधेयकावर चर्चा झाली आणि त्यानंतर जर गरज वाटली तर ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. मग ही समिती काय करते या ठिकाणी ते विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवते आणि तसा अहवाल ती सभागृहाकडे पाठवते. हा झाला दुसऱ्या वाचनाचा पहिला टप्पा. आता दुसऱ्या वाचनाचा दुसरा टप्पा बघूयात आपण. तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं पहा या ठिकाणी हे जे विधेयक आहे या विधेयकावर कलमवार चर्चा होते. मग या ठिकाणी जे सदस्य आहेत ते सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर सभागृहामध्ये मतदान घेतले जाते. हे झालं दुसऱ्या वाचनाचा दुसरा टप्पा. आपण बघितलं दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान घेतले जाते. आता आपण काय करूया तिसरे वाचन बघूयात या ठिकाणी. आता तिसरे वाचन पहा तिसऱ्या वाचनाच्या वेळी काय होतं पुन्हा थोडक्यात चर्चा होते आणि विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. तिसरे वाचन म्हणजे आलं लक्षात. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा चर्चा होते थोडक्यामध्ये. परत विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते आणि विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. पहा संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियेमधून जाते. हे झालं पहिल्या सभागृहामध्ये. पहिले सभागृह कोणतं आहे लोकसभा. लोकसभेमध्ये हे विधेयक पहिले वाचन दुसरे वाचन तिसरे वाचन या तिन्ही टप्प्यातून आल्यानंतर दुसऱ्या सभागृहामध्ये देखील या तिन्ही टप्प्यामधून या सर्व प्रक्रियामधून ते विधेयक जाते आणि दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राष्ट्रपतीकडे पाठवले जाते. पहा या ठिकाणी दुसऱ्या सभागृहामध्ये देखील पहिलं वाचन काय विधेयक सादर करतो, दुसरं वाचन काय कलमवार चर्चा दुरुस्त्या करून मतदान, तिसरं वाचन काय विधेयक मंजूर करून दुसऱ्या सभागृहात दाखल करणे,
दुसऱ्या सभागृह हे पहिल्यातून दुसऱ्याला, आता इथं दुसऱ्या झाल्यानंतर इकडे राष्ट्रपतीला, राष्ट्रपतीकडे सही करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं जातं. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल जर मतभेद झालं तर मतभेद झाल्यास दोन्ही सदनाच्या संयुक्त अधिवेशनामध्ये विधेयकाचं भवितव्य ठरतं. पहा या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये जर विधेयकाबद्दल या ठिकाणी मतभेद झालं, मग काय केलं जातं, ज्यावेळेस दोन्ही सभागृहाचं संयुक्त अधिवेशन असतं तर त्या संयुक्त अधिवेशनामध्ये या विधेयकाचं भवितव्य ठरतं, त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो. आणि राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर ज्यावेळेस राष्ट्रपतीची स्वाक्षरी होईल तेव्हाच विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते आणि हा कायदा तयार होतो. लक्षात पहा, विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया कशी आहे. पहिले सभागृहामध्ये कोणत्या प्रक्रियेतून जावं लागतं, दुसऱ्या सभागृहात कोणत्या प्रक्रियेतून जावं लागतं, आणि नंतर ह्या दोन्ही सभागृहाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर परत ते राष्ट्रपतीकडे जावं लागतं. राष्ट्रपतीने स्वाक्षरी केल्यानंतर ते विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित होतं. पहा या ठिकाणी फेब्रुवारी महिना जो असतो तर फेब्रुवारी महिन्यामध्ये देशाचे जे अर्थमंत्री आहेत ते अर्थमंत्री काय करतात, अंदाजपत्रक लोकसभेमध्ये सादर करतात. आता हे झालं या ठिकाणी लोकसभा राज्यसभा देशाचं. आता राज्याच्या विधिमंडळामध्ये म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये देखील कायदे करताना संसदेसारखीच पद्धत स्वीकारली जाते. जसं संसदेमध्ये केलं जातं विधेयकाचं कायद्यात रूपांतर होताना जी प्रक्रिया केली जाते त्याच प्रकारची पद्धत जी आहे ती कुठं करतात, राज्याच्या विधिमंडळात देखील करतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालाची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली पाहिजे आणि राज्यपालाची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली की विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते. ही प्रोसेस कुठं, राज्यामध्ये. या ठिकाणी की वर केंद्रामध्ये राष्ट्रपतीची सही व्हावी लागते आणि राज्यामध्ये राज्यपालाची सही व्हावी लागते. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी भारतीय संसद या भारतीय संसदेची रचना तसेच लोकसभा राज्यसभा संसदेची कार्ये, नंतर लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, संसद कायदे कसे तयार करते इत्यादी मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर तुम्ही देखील या ठिकाणी हे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. महत्त्वाचे पॉइंट्स जे आहेत जिथे तुम्हाला त्या ठिकाणी स्लाइड्सवर दिलेले आहेत त्या ठिकाणी पॉज करा, ते पॉइंट्स तुम्ही लिहून घ्या. नंतर स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवा. याचा तुम्ही नीट ऐकल्यानंतर नीट वाचल्यानंतर तुम्हाला स्वाध्याय योग्य प्रकारे सोडवता येईल. सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये तुम्ही स्वाध्याय सोडवा. घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि धन्यवाद.